बघू शकता थंड पियाला आणि मला बोलवत ना थंड पियाला. मी थंड पित ना म्हणून मला बोलवत नाही. अजिबात नाही बघा सांगितलं तो मुद्दा पार्टी देणार आहे. कसली असा का? ठीक आहे चालेल ना. थंड पिताय तुम्ही? मला नाही बोलवलं थंड पियाला. मवाची भाजी, मवाची फुलांची दारू सुद्धा तयार केली जाते. मवाची भाजी आता मम्मी बघा समोर पहिलं चोकळते म्हणजे सोलते, ते वरची सालं काढते, त्यातल्या आंब्यासारख्या बिया असतात पोळीसारख्या त्या काढायच्या आणि मग त्याला मस्त पाण्यामध्ये, कारण की ते चिकट चिकट होते बघा, लगेच चिकट लागला हाताला. हॅलो गाईज, आणि चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आता निघालं आमच्या गावातील खरवले आईच्या मंदिरामध्ये हरेशे पोराचं जायवल करायचं, म्हणजे छोट्या पोराचं लवेशचं. आता ते तर गेलेच सकाळी, मी तर मला जर उशीर झाला, मी उशीरच जाणार होतो असं ठरवलेलं होतं आमचं. तर हरेश येतं म्हणजे भाकरी वगैरे घ्यायच्या ते घेऊन मग आम्ही मंदिरामध्ये जाऊ आणि चला दाखवतो तुम्हाला काय होतं. कारण की आता वाजले 11:30 होत आले. माझं काम होतं म्हणून मी काही निघालो नाही घरात. 9 वाजताच जायचं होतं, 9 वाजता का 8:30ला असं काहीतरी टायमिंग होतं. पण मी तर आपल्या गावातच म्हणून बरं नको. चला आता त्याच्या घराजवळ भेटलो, भाकरी घेतो आणि मग डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो. बघू शकता बघा नानीचा भाकरी भुजतात बघ आगीजवळ मस्त आहे की. या भाकरी भुजायच्या बोललं ना तर जीवा येतं सगळ्यांना. इथं चेतना पण भुजतं. ती मामाशी पोर कोण आहे ते बसले तर बघू शकता. भाकरी जेव्हा झाली नानीचे. चला आता भाकरी घेतो मी आणि आता निघतो खरवली देऊया. हरेशला पाठवलं मी रिटर्न. आता मी माझीच गाडी घेऊन जातो, कारण ते आलेले मुंडी तोडायला. मुंडी तोडून बरं तुम्ही जा शिजवा, तोपर्यंत मी येतोच. आता डायरेक्ट तिथं जाऊनच बघतो तुम्हाला. बघू शकता खरवली आईचं मंदिर दिसतं का तुम्हाला? गाडी चालवतो म्हणून फायनली पोचलो आहे आता खरवली आईच्या मंदिर परिसरामध्ये. थोडा लांब आहे, तर बघूया कोण कोण आहे वरती. अरे मी झालो लेट. भाकरीसुद्धा आपल्या घेतल्यात मी तर 60 भाकरी आहेत आणि खूप भाकरी होतील असं मला वाटतं. बघू आता चला फायनली आता तिथं जाऊ. माझे तिथं जाऊनच भेटतं तुम्हाला. मी मध्यभागी पोचलेलं आहे. आता हरेश गेले चिकन मटन काय धुवायला गेले, दाखवतो तुम्हाला या. आणि यांची पार्टी झाली, शिंगा वगैरे मस्त चिकन लॉलीपॉप घेतल्या, दाखवतो मला या. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. पण केस वगैरे काढून झालेले आहेत. दोघं भाऊ मिळून मस्तपैकी मुंडी धुतात. मुंडी काही मेहनत चालू आहे. लेट होऊ शकता. नानीने मस्त शेंगा वाटायला घेतल्या. इकडं नानी तलतं पीस लॉलीपॉप. शपथ डेंजर आहे नानी, भारी तळल्यान. आता खाल्यावर समजेल किती चांगलं झालं. नको नंतर खाईन मी, आता नको. इथं नानी मस्त टमाटर वगैरे कापतोय. कापा बघू शकता थंड पियाला आणि मला बोलवत ना थंड पियाला. मी थंड पित ना म्हणून मला बोलवत नाही. अजिबात नाही बघा सांगितलं तो मुद्दा पार्टी देणार आहे. कसली असा का? ठीक आहे चालेल ना. थंड पिताय तुम्ही? मला नाही बोलवलं थंड पियाला. मला बोलवायला पाहिजे. तिथं तर सगळी तर तिथं असतच. हा दिवस दुसरा काल गेलो होता हरेशपूरचं जायवाल काढायला. ते ऑलरेडी त्यांनी सर्व काही केलं होतं, फक्त जेवण रांधायचं होतं. मी भाकरी देऊन तसंच म्हणजे 2 मिनटं थांबलो आणि निघालो. जास्त काही ब्लॉग शूटच नाही गेला आणि मला शूट करायला पण नाही भेटला, कारण इमर्जन्सी फोन आला, मी निघून आलो. बघूया आज काय होतं. आज शूट करायला भेटेल आणि संध्याकाळला आपल्याला हरजीला सुद्धा जायचं आहे भोपर गावामध्ये. मग तो ब्लॉग तुम्हाला सेपरेट असेल, हा सेपरेट असेल. मी इथं बेडरूममध्ये होतो मगाचपासून आणि मम्मीने वाटतं शेवयांचं पीठ कालवलं मस्तपैकी. बघा इकडे पीठ आहे शेवयांचं आणि मम्मी गेली हॉलमध्ये काढायला. आम्हाला थोड्याच वेळानंतर म्हणजे शेवया काढून, मला माहीत नव्हतं
पण आम्हाला एक शेवया मम्मीने आधी काढलेल्या ना, त्याच शेवया घेऊन आम्हाला जायचं होतं मावशींच्या घरी. आणि मस्त मम्मीने बघा शेवया काढल्या. कुठं माहिती का? हॉलमध्ये. बाहेर नाही काढत आम्ही हॉलमध्येच काढतो, कारण आमच्या हॉलमध्ये कोणच नसतं. बघा मम्मी काढते शेवया, एवढ्या काढून झाल्या. मी बेडरूममध्ये गेलो तोपर्यंत बरं ब्लॉग एडिट करतोय, बरं तुम्हाला बघायला सुद्धा भेटेल बरं उद्या. तोपर्यंत मम्मीने एवढ्या शेवया काढून झाल्या पण, आणि बाहेर वालात कुठं घातलं ते पण तुम्हाला दाखवतो. या हे बघा अशा उन्हामध्ये टोपलीमध्ये वालत घातल्यात. म्हणजे खाली आणि टेरेसवर जायची गरज नाही, डायरेक्ट घरातल्या घरात थोडेसे सुकले ना फॅनवर, मग ते आम्ही उन्हामध्ये ठेवतो, मग कडक होऊन जातात. जर तुम्ही असं जुगाड काय केला असेल तर नक्की सांगा. आता दाखवतो मम्मी घेऊन येते, मग मी पण काढायचा प्रयत्न करू. बघू एक साचा मारायचा प्रयत्न करतोय, कारण की गेल्या वर्षी तर मी काढल्या होत्या. या वर्षी आता मम्मीने थोड्या घेतल्यात काढायला, म्हणून काही जमलं नाही. आता आधीतल्या दिवशी म्हणजे तरी पण 7-8 दिवसापूर्वी जेव्हा मी शिर्डीला गेलो होतो तेव्हा पण मम्मीने काढल्या होत्या मस्तपैकी. तर तेव्हा मी नव्हतो घरात, तेव्हा म्हणजे दाखवायलाच भेटलं नाही. त्याच शेवया आम्ही मावशीसना घेऊन जाणार आहोत आज, ते तुम्हाला बघायला भेटेलच नंतर. काय आता मी घेतो, मम्मी गेले आतमध्ये म्हणजे तो भरायला साचा. मला भरला पण मम्मीने. आता मी एक काढतो, या दाखवतो मला कसा काढतो ते. तर गाईज एक सासा मस्त काढून झालेला आहे, पण व्हिडिओ शूट करायला कोण नव्हता, तर मी लावलेलं ट्रायपॉडवर वगैरे इथं लावलेला. मी काय बोललो नाही, इकडेच ठेवलेला. आणि मम्मी तिकडे पीठ थोडा अजून मलत होती. बरं जाऊ दे, पीठ मलते तर मल, तोपर्यंत मी काढून घेतो. आता एक काढून झालं, मम्मीला पुन्हा दिलाय साचा भरायला. आता मम्मी भरेल ना, मग तेव्हा दाखवतो मी पुन्हा तुम्हाला. फायनली मम्मी आले बघा, आता काढायला घेतलं इकडूनचा. तर थोडासाच पीठ राहिलं, तेवढं काढून घेऊ, मग आम्ही निघून मावशींची इथं जायला. कारण की ज्या आधीच्या काढल्या त्या मावशी सांगणार, मग अशी बोललो मी द्यायच्या आहेत. बघू आमच्या भारी झाल्यात का त्यांच्या भारी. नंतर तिला जेव्हा जाऊ आम्ही आणि तिला तलायला सांगू, घरी आल्यावर तिला पुन्हा फोन करेल, मग बघू कोणाच्या भारी लागतात. त्या तिन्हीसुद्धा काढल्यात अशी ती सांगे होते फोनवर मावशी. काहीच मस्तपैकी आता निखिलचं चालले गावायला, म्हणजे लग्न आहे तर तुम्हाला गेला का बघ रेडी झाले भाई. हेल्मेट विलमेट पेन के शादी में जा रहा है. बहिणीचा लग्न आहे मस्तपैकी. बघू आपल्याला जमलं तर नक्की येऊ आम्ही. मला लग्न आहे रे 3 दिवस. बघ मला 1, 2, 3 दिवस लग्न आहे. हे बघ तुषार भाई बाय, हॅप्पी जर्नी. चला ते तर चालले लग्नाला. आपण मस्त जेवायला घेतलं, जेवून घेऊ. मग आता जायचं आपल्याला मावशीच्या इथे. काय काम आहे तुम्हाला सांगतो नंतर, पहिला जेवून घेतो जेवायला. गाईज आता 2:15 झाले दुपारचे आणि निघाले की म्हणजे मावशीच्या इथे जायचं आहे. प्रसाद पण घेऊन जायचा आहे. आणि मम्मीने वाटतं काहीतरी शेवया बनवल्यात त्यासोबत द्यायच्या. जर तिथं जर दिसलं तर दाखवेल, कारण की मी जेव्हा शेवया बनवले ना तेव्हा मी घरात नव्हतो. हे थोडेसेच बनवल्यात मावशी संध्या द्यायला, कारण की त्यांच्याकडे ते त्यांना बनवायला जागत नाही, म्हणून 2 ठिकाणी द्यायचे. ते सगळं तुम्हाला दाखवतो. चला पहिला गाडी जाऊन पोचतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट मावशींच्या इथे गेल्यावरच भेटतो. पोचलो आता मावशींच्या घरी. जाम गरम होत आहे बाहेर, कोणी उन्हाचे फिरू नका. बघा घरात पोचल्या काय काम चालू आहे, आरी वर्क चालू आहे. बघ कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर द्या. निकिता जे मात्र इंस्टाग्राम हँडल आहे तिथं जाऊन फॉलो करा ना, तिथून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. पण लवकर ऑर्डर द्या, कारण की ऑर्डर खूप येतात मॅडमला आमच्या. जर असेल तर त्यांच्याशी तुम्ही तिथं जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. झाले मावशींच्या नवीन बिल्डिंगवर काम चालू आहे बघा. हेच बिल्डिंगवर काम चालू आहे. मगाचपासून आलो इकडं होतो मी तिकडे खेळतो. बघा आमचा प्लेयर खेळतोय क्रिकेट. चला आता इथून निघायचं आपल्याला घरी जायला. तर काहीच निखिल त्यांच्या पप्पाने मगाशी दाखवलं, निखिल गेला गावाला.
त्यांचे पप्पा गेले होते गायमुखला, त्यांनी जाम आणलाय, मस्त लागतात. हो खाऊन बघतो, एक टेस्ट करतो. कारण की हे लई गोड असतील, कारण की पिकलेत ना एवढे भारी लागतात. आणि याचा ज्यूस पण भारी लागतो. मी बघितलं एक व्हिडिओ यूट्यूबला, काही ज्यूस एकदम लई भारी लागतो, जसं का आपला कोकमचा ज्यूस तसा. चला पटापट कापतो, पहिले धुतो, कापतो, मग खाऊन घेतो, मग तुम्हाला टेस्ट सांगतो. मम्मीने घेतली आंब्याची भाजी करायला. तर आंब्याची भाजी नाही, तुम्ही काय बोला कमेंटमध्ये, याला काय बोलतात कमेंटमध्ये सांगा मला. कारण की हे आहेत, काय बोलतात सांगा. मवाची भाजी, मवाची फुलांची दारू सुद्धा तयार केली जाते, मवाची भाजी. तर मम्मी बघा समोर पहिलं चोकळते, म्हणजे सोलते, ते वरची सालं काढते, त्यातल्या आंब्यासारख्या बिया असतात कोळीसारख्या, त्या काढायच्या आणि मग त्याला मस्त पाण्यामध्ये, कारण की ते चिकट चिकट होते बघा, लगेच चिकट लागला हाताला तेल लावून मस्तपैकी ना त्या सोलायच्या. मम्मीने सोलून घेतल्या 3 का 4 आणि त्या कट केला, त्याला मस्तपैकी पाण्यात ठेवून मस्त उमवायचं, म्हणजे बॉईल करायच्या अर्धा तास, जेवढं तुम्हाला पाहिजे त्यानुसार. मग त्याची भाजी बनवायची, एक नंबर भाजी लागते. आणि बारके पोराला कोणाला दिलं ना तर आंबाच समजेल छोटावाला, म्हणून बोललो मी आंब्यांची भाजी करे. तर आंब्यांची भाजी नाही, मवाची भाजी. मवाचे फुलांची दारू केली जातं. तसं लहान मुलांना जर हे दिलं ना तर आंबा समजतील, कारण की तो आंब्यासारखाच दिसतं, जास्त काही फरक नाही आंबे आणि त्याच्यामध्ये, छोटे आंबे एवढेसे. मस्त आता भाजी बनवेल होती, आज नाही बनवणार, आज मस्त कापून ठेवतो भाजी, उद्या बनवेल. कशी बनवेल ती जर मला टाईम भेटला तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आली. किती दिवस रेसिपी टाकलात म्हणजे तरी 6-7 महिने झाले रेसिपी नाही दाखवली. आता 1 महिन्यानंतर आपल्याला मोठेसुद्धा बघायला भेटलेले आपल्या चॅनलवर. मोठ्यांची रेसिपी मला पुन्हा एकदा काहीतरी वेगळ्या स्टाईलने. चला आता जातो, पहिला तयार होतो, जायचं आपल्याला हल्दीला. फायनली काही साखरपुड्यातून आलो, फ्रेश वगैरे झालं आहे आणि सर्वजण गेले झोपायला आणि मी एकटा. आता रात्रीचे वाजल्यात बघा किती, तिथून 12:30 निघालेलो, तर झाले 1:30 वाजायला आला मस्तपैकी. तर मी एक थोडा वेळ ब्लॉग बघतो, झोप तर आली नाही, कारण की नाचून नाचून नुसतं घाम निघालं आहे. त्यामुळे काय सांगू तुम्हाला, जी मजा झाली ना ती तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल हल्दीच्या. पण तो ब्लॉग आय थिंक 1-2 दिवसानंतर लेट येईल. माझ्याकडे अजून 2 ब्लॉग पडलेले आहेत. आता माझ्याकडे कोणतेच ब्लॉग नाही राहिले, शेवटचे 2 ब्लॉग राहिलेत. एक तुम्ही आज आय थिंक उद्या बघत असाल सत्यनारायण महापूजेचा, म्हणजे तो तुम्हाला बघायला भेटलाच असेल. आणि आता तो हल्दीचा, हे 2च ब्लॉग लागले. आता मला कंटिन्यू ब्लॉग बनवणंच आहे, कारण की आता ब्लॉग राहिले नाही. आजचा आता 4-5 दिवस खूप मजा केली मी. काही ब्लॉग बनवले नाही, जे पूर्वीचे ब्लॉग होते तेच अपलोड करून केले. आता रोजचे रोज ब्लॉग बनवायला लागतील, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज बघायला भेटेल. आणि माझंच ब्लॉग बघतोय बघा समोर, पायलचे तांदूळ म्हणजे चावल पापड्यांचा ब्लॉग आहे. चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.